नांदेड लोकसभा निवडणुकीत प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी मला मुदखेड तालुक्यातील मेंढका डोणगाव व राजवाडीसह मुदखेड यांच्यासोबत मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि मी अशोकराव चव्हाण साहेबांसोबत राहणार असं माजी नगराध्यक्ष नारायण कोत्तावार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। माझे भाऊ राजबहादूर कोत्तावार व भीम कोत्तावार हे दोघे मला काँग्रेसमध्ये आहेत, मी मात्र भाजपामध्ये खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासोबत आहे, पुढे राहणार असं नारायण कोत्तावार यांनी सांगितलं। हे पत्रकार घेण्याचं मुख्य कारण म्हणजे माझे छोटे भाऊ यांनी परवा पत्रकार परिषदेत घेऊन मी काँग्रेसमध्ये आहे असे सांगितलं। त्या पत्रकार परिषदेचा खुलासा मी आज करतो। माझ्यासोबत माझा मुलगा बाळू कोत्तावार हे सुद्धा अशोकराव चव्हाण यांच्यासोबत भारतीय जनता पक्षात प्रवेश करतात असं कोत्तावार यांनी सांगितलं। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। श्रीराम नारायण अप्पा कोत्तावार, माजी नगराध्यक्ष मुदखेड, आणि एक कारण आहे म्हणून मी पत्रकार परिषद म्हणून हे ठराविक लोक माझ्यासोबत आले तिथं। मूळ खोटं बोलणं आहे आमच्या भावाचं, ते काही नाही। मी माझ्या मनानच मी साहेबाबरोबर आहेत, पूर्वीपासूनच आहे आणि आता तर आहेत। मी मध्यंतरी 8-10 दिवस त्यांची साहेबाची भेट झाली नव्हती माझी, आता भेट झाली। मी साहेबाला सोडून बाजूला जातच नाही। पण यांचं काय होतं, माझ्या भावाचं त्यांचं मला कधी बोलले नाही, तिने काही नाही। आणि तुम्ही का गेला ते केले, मी म्हणून नाही, मी जायचं म्हणजे अशोकरावचा मी पट्ट हे आहे म्हणलो, मी सगळे हे केले। मी असे हे करणार नाही, लबाड मी बोलणार पैकी नाही, बिलकुल बिलकुल। आम्ही सगळे अशोकरावामुळेच सगळे आम्ही तिकडे गेलो। मी त्याच्यामध्ये हेच आहेत की ऑलरेडी मी आहेच नाही। आणि योगायोगाने ते अशा हे प्रसंग 2-3 दिवसापूर्वी जे घडला ते आता झालंय, ते वास्तविक त्यांचा संबंध नाही आमचा। म्हणजे संबंध आहे, भाऊ छोटे आहेत माझ्यापेक्षा, पण इथं काही बाकीच्या गोष्टी करायची आठवण हे करत नव्हतं। उगाच माझे खोटे नाट्य बोलून काहीतरी हे करायचं। भाऊ मी बिमार नाही, माझी तब्येत ठणठणीत आहे। भावाला एकच सल्ला आहे, राजकारणासाठी मला बिमार पाडू नका। मी श्रीराम नारायण कोत्तावार। ही पत्रकार परिषद बोलवायचे कारण माझे वडील नारायणराव एकनाथराव कोत्तावार, माजी नगराध्यक्ष मुदखेड, त्यांनी परवा साहेबांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि त्या प्रवेशाला आमचे काका जे माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोत्तावार होते, त्यांनी असं सांगितलं की वडिलांना काही सुरत नाही, त्यांची तब्येत बरोबर नाही, त्यांना खोटं बोलून नेण्यात आलं। तसं काही नाही, वडिलांच्या ला साहेबांचा निरोप होता किंवा काही लोकांनी साहेबांकडे घेऊन गेले आणि वडिलांनी प्रवेश केला। त्यातला तर माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही प्रामाणिक राहणार वडिलांसोबत, साहेबांसोबत। दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या इथं घरामध्ये तसं काय ते त्यांचं मत आहे, जे काँग्रेससोबत राहायचं ते आम्ही सुरुवातीपासून वडिलांना काँग्रेसमध्ये साहेबांनीच घेतलं आणि साहेब काँग्रेसमध्येच नाही तर आम्ही वडील कुठे राहणार, त्यामुळे आम्ही बीजेपीत आलो। वडील बीजेपीचे ज्यावेळेस काँग्रेसमध्ये गेले होते त्यावेळेस बीजेपीचे शहराध्यक्ष होते गावचे, आणि तसं बाबांच्या मागचा जो म्हणजे परिवार आहे किंवा जे कार्यकर्ते किंवा लोकांचा त्याला म्हणजे लोकांचा जे पाठबळ आहे ते जवळपास बीजेपीच्याच माइंडचं आहे। त्याच्यामुळे आम्हाला तसं साहेबांना सोडून राहता येणार नाही, त्यामुळे आम्ही साहेबांसोबत प्रामाणिक राहणार। ज्याचं मत त्याच्याशी आहे घरामध्ये, असं काही नसते की कोणाचं वडील त्यांच्यासोबत राहणार। त्याच्यामुळं वडिलांवर कोणी दबाव पण आणू नये, वडिलांना फ्री राहू द्यावं अशी आमची इच्छा, माझी तसं इच्छा आहे। आणि माझा परिवार वडिलांसोबत, माझा परिवार, माझे मित्र परिवार सगळं वडिलांसोबत। वडिलांची तसं विचार केला तर वडिलांची तब्येत खराब होती असे म्हणत असले, परवा एक 8-10 दिवस गावांचा दौरा केला वडिलांनी, भाषणं केली, साहेबांसोबत गाडीत फिरले। तेवढं असलं असतं तर तुम्ही पुन्हा सगळीकडे चॅनलवर वगैरे बातम्या टाकल्या, पेपरमध्ये दिलं, ते जर तसं तब्येत एवढी खराब आहे म्हणली असती तर दिसलंच नसतं ना। ते तितकंच खरं आहे। आता ते काहीतरी स्टंट करून ज्याची त्याची इज्जत आहे, आम्ही कोणाची इज्जत घालायचा प्रयत्न करत नाही, काही हे नाही। वडिलांचं मत आहे, आमच्या इथं आजपर्यंत
वडील म्हणजे फायनल होतं. आता विनाकारण जर वडील हे मलाही माहित नव्हतं. अचानक हे झाले आणि असं साहजिक होतं. बाहेरचे लोकही म्हणत होते साहेब गेले तिकडे, तुम्ही तिकडेच, आम्हाला म्हणजे काही म्हणायचंच काम नव्हतं. तरी पण असं झालं असेल तर त्याचं ते चुकीचं आहे. आमचे वडील प्रामाणिक अशोक चव्हाण गेले बीजेपी, त्यांच्यासोबत आमचे वडीलही गेले, स्वग्रही गेले समजा, तसं मला समजलं तरी काय हरकत नाही. पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते, त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.